कोविशिल्डच्या दोनही डोसनंतर शरीरातील कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज या कमी होत असल्याचे लॉसेंटच्या शोधनिबंधातून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे नागरिकांनी तिसरा डोस घ्यावा का असा प्रश्न सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर सायरस पुनावाला यांना विचारण्यात आला। यावर बोलताना सायरस पुनावाला म्हणाले की मी स्वतः कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनी तिसरा डोस घेतलाय, तसेच सिरमच्या कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलंय। Means the effect will be less. म्युटेशन प्रभावी असं पण म्हटलं आहे की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड असे दोन मिक्स घ्या। नाही, ते पहिले सोपं आहे उत्तर द्यायचं, तर ते मी विरोध आहे। मिक्सिंग करायचं काय जरूर नाही, आणि मिक्सिंग केलं तर त्याचा परिणाम चांगला नाही निघाला तर सिरम इन्स्टिट्यूट म्हणाल का त्यांचं वॅक्सिन बरोबर नाही, आणि ते म्हणाल का तुम्ही सिरमचं मिक्स केलं म्हणून ते रोग हे नाही झाला, म्हणून आय थिंक इट्स व्हेरी रॉंग अँड यू कॅन कोट मी फॉर एनकरेजिंग मिक्सिंग ऑफ द वॅक्सिन विच is not at all proven in a field trial of thousands of people before such a suggestion should be encouraged. That was. What is the other question? कोरोना राहील पण सर्दी पडल्यासारखा आजार राहील नाही, तसं काय नाही। आता कोणाला एवढी एक्सपिरियन्स नाही, आतापर्यंत वेव्ह आफ्टर वेव्ह येतं। आता बघा अमेरिकामध्ये ते हुशारी करत होते का आम्ही सर्वांना वॅक्सिन दिलं, असं केलं। आता किती लोकांना रोज हे होतं आहे, आणि मी वॅक्सिन विकून पैसे बनवायला तयार नाही, परंतु लोकांनी वॅक्सिन घ्यायचं, आणखी नाही घेतलं तर मग ते पस्ताव करतात। मुलांचं अकॅडमिक नुकसान होत आहे, त्यांना बाहेर कुठे जाता येत नाही, सो लहान मुलांसाठी ती लस कधी अवेलेबल होईल आणि शाळा सुरू कराव्यात का? आपण ते बघा, म्हणजे नोव्हॅक्स आहे तो 12 वर्षापर्यंत देऊ शकतो, त्याची ट्रायल चालू आहे। ती ट्रायल संपली का ते आम्ही लॉन्च करू नोव्हॅक्स। पण जे कोविशिल्ड आहे ते त्यांनी टेस्टिंग केली आणि ते 18 वर्षाच्या खाली लोकांना द्यायचं हे आहे, परमिशन नाही, आणि आम्ही घेणारही नाही परमिशन, कारण की ते डेंजरस आहे, आणि कोणाला काय रिॲक्शन झालं आणि कोण मेले तर ते परिणाम कोण घेणार? मी नाही। ते शाळा आहे, वेगळे वेगळे कंट्रीज हळूहळू ते कमी करतात, त्याचा काय परिणाम आहे ते बघून आपण पुढं जायला पाहिजे। आता 1-2 वर्ष शाळा नाही गेली का थोडं कमी झालं, घरी स्टडी करू शकतो। काय मराठीमध्ये बोलू काय? आणि सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला वॅक्सिन भेटायचं, पण ते सोपं नाही की इतकं प्रोडक्शन जे आम्ही केलं आहे, कोटी 10 कोटी 15 कोटीपर्यंत आम्ही जाणार, ते अख्खं आमचे 20 वॅक्सिन जे आहे ते 15 कोटी महिन्याला होतात, आणि हे एक प्रॉडक्ट आम्ही 15 कोटीला करतो, कारण की आम्हाला देशाचे फिकर पडलेली आहे का ते लोकांना वॅक्सिन लवकर द्यावा। तर आमचे बाकीचे जे वॅक्सिन आहे त्यांना आम्ही थोडं मागं केलं आहे, आणि कोविडला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे। लॉकडाऊन बद्दल आपलं काय मत आहे सर? एकूण लॉकडाऊनची माझं मत आहे का लॉकडाऊन नाही व्हायला पाहिजे। आय डोंट एग्री दॅट देर शुड बी लॉकडाऊन, बिकॉज if there is no lockdown, there will be more disease in the beginning, but there will become herd immunity. तुम्ही ऐकलं ना हर्ड इम्युनिटी काय? ते एकदाच कीड जाईल, लोकांना हर्ड इम्युनिटी भेटेल, आणि मी का म्हणतो हर्ड इम्युनिटी वुड बी प्रिफर्ड टू लॉकडाऊन इज बिकॉज द डेथ रेट इज व्हेरी लो। जर लई लोक मारत असेल तर लॉकडाऊन हे आहे, उत्तम आहे, पण जेव्हा इतका लो रेट आहे, आणि ते बी 50-60% जे लोक मेले बी आहे ते नेग्लिजन्सनी मेलेले, कोण लवकर गेला नाही, कोणा ट्रीटमेंटचे पैसे नव्हते,
आणि दुसरं कोणी म्हणते आम्ही देवाला हे करू, कृपा करेल, आम्ही हे करू आणि आम्ही ठीक होऊन जाईल. ते असे लोक बी आहे, वेगळे वेगळे कम्युनिटीचे लोक आहे जे वॅक्सिन घ्यायला नाही मागत, या ट्रीटमेंट बी घ्यायला मागत नाही. आणि मग एकदम जेव्हा बिमारी वाढून गेली तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जातात, ते टू लेट. हे सर्व केअरफुली मॉनिटर केलं लोकांना आणि लगेच काहीतरी सिम्पटम भेटली आणि लगेच ट्रीटमेंट घेतले तर फार लोक कमी मारणार. आणि किती लोक नाही मारणार म्हणून वॅक्सिनचं डिमांड बी कमी होईल तर मला काय फिकर नाही. मला लोकांचे दुकानात पैसे नाही बनवायचे. सर असं म्हटलं गेलं तुम्हाला वाटतं का ते होईल आणि 45 कोटी डोस सप्टेंबरमध्ये येतील कोविशिल्डचा असं जे सांगितलं गेलं होतं, काय नेमकी परिस्थिती? नाही, हे तर पॉलिटिशियन थापा मारतात. आणखीन जे प्रोडक्शन आम्ही केलं आहे एक 10 कोटी महिन्याला यायला, ते काय सोपं नाही. अख्खा वर्ल्डमध्ये 10 ते 12 कोटी एक कंपनी देऊ शकत नाही. परंतु आम्ही सर्व ॲडव्हान्समध्ये प्रयत्न घेऊन हजारो कोटीचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. म्हणून 110-120 पर्यंत आम्ही दरवर्षी देऊ आणि त्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला पडेल. प्लस जे बाकीचे वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते 1 कोटी या 2 कोटी महिन्याला देईल तर ते प्रमाणे इम्युनायझेशन वाढेल. पण किती ते लोक देऊ शकतं आणि किती थापा मारतात ते तुम्हाला विचार करायला लागेल. सर आता You mentioned about the cost at which you had the reduced cost of the vaccine. Pardon? You mentioned about the reduced cost of the vaccine and the losses that the family have to bear. So I just want to ask about a lot has happened over there. खूप threats आले होते कुटुंबाला पण ट्विटरवरही खूप ट्रोल केलं गेलं होतं. कुटुंबालाही काही धमक्या दिल्याचे चर्चा होती. what she's asking is Losses part I heard. and a lot of things happening. Your family was threatened. नाही बघा, फर्स्ट ऑफ ऑल दिस to be honest with you, we have lost huge amount in loss of profit. We are not lost in making the vaccine, right? Because, for example, take any vaccine, take a measles vaccine. We are giving to Government of India at 8 to 10 rupees a dose, whereas UNICEF and foreign countries are giving us 50 rupees a dose. So the gap is clear. That answers the sacrifice the Poonawalla family and Serum Institute is making to protect the Indian population. Your second question was about that so-called threat. Actually, that was blown out of proportion. There was no threat as such. And there was no reason for people to exaggerate that my son had to leave the country because of that. It was the annual summer vacation which he was going for and which he went for. And government was kind enough to immediately put him in a high category protection zone. आणि कोणा काय बी बोललं, कोण थिअरी हे पेपर वाटतंय, कोण दुसरं पेपर वाटतंय, ते आपल्याला जरा स्टडी करून मग त्याचा परिणाम घ्यायला पाहिजे. सर कॅन्डिडेट ड्रग जे आणत आहे कोल्हापूरच्या जवळची जी इस्रा कंपनी, त्याच्यात सिरमचा काय रोल? मी वाचलं, माझ्या मुलांनी केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही आता. आणि इथे असं आहे का, हे किती लोक येतात, आम्हाला हे करून द्या, आम्ही ती R&D करू. आणि बी फिलॅन्थ्रोपिक फॅमिली, आम्ही बहुतेक सर्वांना काहीतरी मदत करतो आहे. जरा टोला लागला तर खरं आणि गुड लक टू दॅम, पण आपण त्याच्यावर विश्वास करू शकत नाही. So you talked about the mixing of the vaccines. So by that, do you feel that if mixing of vaccine is approved, the responsibility should be given to the licensing authority or the vaccine manufacturer? That's a good question. First of all, the licensing authority will never give full approval, in my opinion, because it's a very risky decision and it's a waste of time. When one vaccine is working, why should you mix it up?
unnecessarily and cause complications. They should be completely discouraged. सर तुम्ही वरती भाषणात बोलताना सांगितलं की पूर्वी आता मला जायचं आहे, बोला. सर पूर्वी तुम्ही वरती भाषणात बोलताना सांगितलं की पूर्वी नोकरशाहीचा असेल तर परवानग्याचा खूप जाच व्हायचा, तो जाच आता कमी झाला. हा. तर म्हणजे नेमकं काय झालंय? हे मोदी गव्हर्नमेंटनी ते रिफॉर्म चांगला केला आहे आणि ते आता लोकांना ड्रग कंट्रोल वगैरेंना त्यांनी चटका मारला आहे वरून का तुम्ही लवकरचे लवकर परवानगी द्या आणि महिना 2 महिना बसून नका राहू चहा पित ऑफिसमध्ये. तर ते लई फरक पडला आहे आणि ते नाही झालं असतं तर आपण वॅक्सिनच लॉन्च करू शकत नसतं. कारण की पूर्वी आम्ही एक एक उदाहरण देतो, एक निमोनियाचं मी वॅक्सिन बनवलं आहे. ती बी लोकांनी घ्यायलाच पाहिजे निमोनियासाठी. त्याचा बाळांना देता पण सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे. मी तर 2पेक्षा 3 डोस घेतलेले आहेत. माझी सर्दी आणि हे सर्व लई कमी झालं त्याच्यामुळं. तर त्यांनी 2 वर्ष काढले मला परवानगी द्यायला. हे कागद नाही, ते कागद नाही, चलन नाही आली, ते 1 महिन्यानंतर उत्तर देईल. हे असं चालतंय तर तुम्हाला माहीत आहे. उत्तर तुम्ही एक जमिनीची नोंदणी करायला गेले तर तलाठी पहिले पैसे खाईल, मग ते वरचे माणूस जाईल, मग ते नोंदून बरोबर नाही येईल, परत तुम्हाला हे करायला पाहिजे. तर ते लई कमी झालंय. ते खाली ड्रग कंट्रोलरमध्ये कमी झालंय. कमी नाही होईल बिकॉज ऑफ हर्ड इम्युनिटी अँड इम्युनायझेशन. इट विल बी रिक्वायर्ड बट पीपल आर वरीड अबाउट थर्ड वेव्ह. माझ्या मताने थर्ड वेव्ह इतका कडक नाही येणार, कारण की काही लोकांना हर्ड इम्युनिटी होईल, काही लोकांना वॅक्सिनचे प्रोटेक्शन राहणार. तर थर्ड वेव्ह इतका वाईट नाही येणार आता माझी अपेक्षा आहे लोकांच्यासाठी. आणि माझा धंदा कमी होईल तर मी खुश राहील. एक्सपोर्ट तुम्ही म्हटलं की बंद करण्यात आले. नाही, ते तर फार वाईट केलं आहे मोदी गव्हर्नमेंटनी. माझ्या मुलांनी सांगितलं तू कोण बोलू नको, परंतु माझा व्ह्यू आहे का एक्सपोर्ट खोलायलाच पाहिजे. कारण की बाकीचे जे वर्ल्डचे 150 कंट्रीज 170 या 150 जे बी असेल ते आमचं वॅक्सिन घेऊन इतकं वर्ष चालवलं आहे. आता ते म्हणतात का आम्हाला हे पाहिजे आणि आमची गरज आहे, तेव्हा तुम्ही एकदम आम्हाला बंद केलं. तर ते सर्व कंट्रीजनी कोटी रुपये आम्हाला ॲडव्हान्स दिलेले आहे. बिल गेट फाउंडेशनने 5,000 कोटी रुपये मला दिलेले आहे WHO. आणि मी त्यांना सांगितलं मी परत तुम्हाला कराल पैसे होते, पण त्या नाही. तुमच्यावर आमचा विश्वास आहे, 1-2 महिन्यामध्ये गव्हर्नमेंट परवानगी देणार, मग तुम्ही आम्हाला वॅक्सिन द्या. तर पुण्यातच लसींचा तुटवडा आहे, त्याच्याबद्दल कशा पद्धतीने काय पुण्यातच मॅन्युफॅक्चर होते? in Pune only we get little vaccine. That's what he's saying. So आम्ही त्यांना सांगितलं का पुण्यामध्ये सर्वांना जास्त रोग दिसतोय डेटामध्ये आणि पुण्यामध्ये जास्त रिलीज तुम्ही करा, कारण की आमचे निशाणी पुण्यामध्ये आहे. पण ते मोदी गव्हर्नमेंट उत्तर बी द्यायला तयार नाही. ते म्हणतात का आम्ही जे आम्हाला वाटलं ते आम्ही करतो. लास्ट क्वेश्चन. सुरुवातीला जेव्हा लस आली तेव्हा सांगितलं होतं पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा 28 दिवसांनी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता सांगितलं की 84 दिवस झाल्यानंतर तुम्हाला दुसरा डोस भेटेल. नक्की खरं काय यातलं? डोस किती दिवसांनी घेतला पाहिजे? खरं म्हणत 2 या 3 महिन्याच्या मध्ये घ्यायला पाहिजे, तुम्हाला जशी आवश्यकता आहे तशी. पण जेव्हा प्रॉडक्ट